आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। पांडुरंगाचा नामघोष करत लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात। वारीमध्ये हरिमय झालेले हे वारकरी ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडवत पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातात। पंढरपूरचा उल्लेख जगातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असा केला जातो। केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविक पर्यटक या वारीचं विराट स्वरूप पाहण्यासाठी महाराष्ट्रात आवर्जून येत असतात। शिवाय या काळात टेलिव्हिजनच्या माध्यमातून दररोज आपल्यापर्यंत वारीचे अपडेट येत असतात। म्हणजे अगदी घरी बसूनही लाखो लोक या वारीशी कनेक्ट असतात। पण ही वारी नेमकी कधी सुरू झाली आणि ती कशी सुरू झाली, या वारीचा इतिहास नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पूर्वी सर्व वारकरी पायीच पंढरीच्या दिशेने भजन करत मार्गस्थ होत असत। कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती, त्यामुळं लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायीच जाणं पसंत करतात। या दरम्यान विठ्ठलाची भक्तिगीतं किंवा भजन म्हणत टाळ मृदंगाच्या नादात वारीचा आनंद घेतात। पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे। विठ्ठलाच्या आरतीमध्ये संत एकनाथ महाराज युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा असं वर्णन करतात। याचा अर्थ 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे। यावरून वारीचा अंदाज आपण लावू शकतो। पण असं असलं तरीही त्याचे लिखित पुरावे मात्र संत ज्ञानेश्वरांच्या काळानंतर सापडतात। खरं तर वारीची ही परंपरा संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून सुरू आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या काळात म्हणजेच विठ्ठलपंत यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती। त्यामुळं विठ्ठलपंत नियमितपणे पंढरीची वारी करत असत। त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी ही वारीची परंपरा सुरू ठेवत इसवी सन 1200च्या काळात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना या वारीच्या सोहळ्यात सहभागी करून घेतलं। वारीचं हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज आणि तुकोबारायांनी वारीची परंपरा जनमानसात रुजवली आणि लोकांमध्ये पंढरीची वारी व विठ्ठल भक्तीची जागृती केली। तुकाराम महाराज शुद्ध एकादशीला 1400 वारकरी घेऊन पंढरपूरला जात असत। मग तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचा मुलगा नारायण याने या पालखी सोहळ्याची परंपरा कायम सुरू ठेवली। आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा पाहतो त्याची सुरुवात 200 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या साताऱ्याच्या हरिभक्त परायण हैबतबाबा आरपळकर यांनी केली। त्यांनी मनोभावे माऊलींच्या सेवेत आपलं आयुष्य घालवलं। असं सांगितलं जातं की गुरुवर्य हैबतबाबा हे प्रारंभी संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्यासोबत पंढरपूरची वारी करीत होते। मात्र काही कारणामुळे हैबतबाबा यांनी 1832 सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला। त्यांच्यापूर्वी माऊलींच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला नेण्याची प्रथा होती। बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून पांडुरंगाचं भजन नामस्मरण करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली। आजचा पालखी सोहळा त्यांच्या परिश्रमाचं व भक्तीचं फळ आहे। हैबतबाबांना खंडोजी बाबा नावाच्या एका महात्म्याचं खूप सहाय्य झालं। तसंच खंडोजी बाबांचे टाळकरी एक शेडगे बाबा होते, त्यांनी सुद्धा पालखी सोहळा वाढवण्याच्या कामात खूप कष्ट घेतले। एकूणच महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या पंढरपूरच्या वारीचा इतिहास खूप जुना असल्याचं आपल्या लक्षात येतं। वारीच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचं झालं तर वारी ही जात पात धर्म गरीब श्रीमंत अशा भेदभावाला थारा न देता सर्व समाज घटकांना सामावून घेते आणि समतेचा संदेश देते। म्हणून ती शेकडो वर्ष होऊनही आजही उत्साहात सुरू आहे। आशा करतो की पंढरपूरच्या वारीचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच आवडला असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।